महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची सद्यस्थितीला सर्वत्र चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वच महिलांना महिन्याकाठी ₹1,500 इतके त्या ठिकाणी हप्ता आपापल्या अकाउंटमध्ये जमा होत आहे. त्यातील 2 महिन्याचे हप्ते काल, आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे सध्या प्रोसेस सुरू आहे. काही महिलांना त्या ठिकाणी काल लाभ मिळाला. त्यानंतर सर्वत्र महिलांच्या मनामध्ये आनंद आणि सकारात्मक असं वातावरण होतं. परंतु ही जी लाडकी बहीण योजना सुरू आहे, ह्या लाडकी बहीण योजनेचा नेमका लाडका भाऊ कोण? या लाडकी बहीण योजनेचं सर्वाधिक क्रेडिट कोणत्या नेत्याला मिळणार? हे सुद्धा सध्या संशोधनाचा विषय आहे. कारण सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीमध्ये 3 महत्त्वाचे भिडू आहेत. त्याच्यापैकी एकनाथ शिंदे, दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. परंतु ही योजना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होती. परंतु त्यानंतर ही योजना नाव बदलून लाडकी बहीण योजना इतकंच करण्यात आलं. याच्यामागे अजित पवार यांचा सुद्धा दबाव होता अशीची चर्चा सुरू आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी या घोषणेची त्या ठिकाणी घोषणा केल्यामुळं, त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असल्यामुळं सर्वस्वी निर्णय हे मुख्यमंत्री घेऊ शकतात. त्यामुळे या योजनेचं सर्वाधिक क्रेडिट हे एकनाथ शिंदे यांनाच जाऊ शकतं. अशाही पद्धतीचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात मराठा आरक्षणाप्रसंगी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका घेतल्यामुळं आणि स्वतः मराठा असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याकडे काही प्रमाणात मराठा समाजाचा सुद्धा कल दिसून येतोय. त्या तुलनेत अजित पवार यांच्याकडं मराठा समाजाचा कल मराठा असून देखील येत नाही. आणि त्याच्यामध्येच लाडकी बहीण योजनेचं सुद्धा क्रेडिट इतरांच्या दोघांच्या मानानं एकनाथ शिंदे घेण्यास त्या ठिकाणी काही अंशसुद्धा यशस्वी झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गटानं आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स लावले, जाहिरात केली, त्याचबरोबर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेगवेगळ्या जाहिरातसाठी वेगवेगळ्या PR एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक त्या ठिकाणी क्रेडिट घेणारे नेते बनलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर अजित पवार यांचा सुद्धा महाराष्ट्राचा दौरा, जनसंवाद यात्रा सुरू आहे. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा जी आपली बस आहे त्या बसवरती सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लोगो आणि त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला दिसतोय. त्यामुळं सर्वस्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी महायुतीकडून सर्वाधिक जोर जर कोणत्या योजनेवरती देण्यात येतोय तर तो प्रचारामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेवरती देण्यात येतोय. मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, प्रत्येकाने लाडकी बहीण योजनेचा जनसामान्यामध्ये प्रचार करून त्या संदर्भामधील मते कॅप्चर करण्याचा तडाखाच लावलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.